हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी। आपल्याला माहिती आहे की RRB PO ची प्री जवळ येत आहे, बरोबर। तर प्री लेवलचे काही क्वेश्चन्स आज आपण घेऊन आलो आहे, जे कमी वेळामध्ये आपण त्याला सॉल्व करू। लेट्स स्टार्ट। फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे त्यांनी। आफ्टर सेलिंग 70% ऑरेंजेस, अ फ्रूट सेलर हॅड 360 ऑरेंजेस लेफ्ट। ओके, ओरिजिनली हाऊ मेनी ऑरेंजेस डिड ही हॅव। अशा टाइपचे क्वेश्चन्स आपण त्याचे पण व्हिडिओज डाउनलोड केलेले आहे यूट्यूब वरती, राइट। तर त्या व्हिडिओज मध्ये आपण लॉन्ग मेथड आणि शॉर्ट मेथडनी दोन्ही पण वेनी आपण ते क्वेश्चन सॉल्व केलेले आहे, ठीक आहे। तर आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करू। आता या क्वेश्चनला बघा काय दिलाय त्यांनी, 70% ऑरेंजेस सेल केलेले आहे, ठीक आहे। सपोज एक्स नंबर ऑफ ऑरेंजेस आहे टोटल, या टोटलचे 70% जर सेल केले असेल, आपल्याला माहिती आहे आपण घेताना टोटल 100% घेतो, बरोबर। मग या 100% मधले 70% जर सेल झाले असेल तर रिमेनिंग किती पर्सेंट राहतात, 30। मग टोटलचे 30% म्हणजेच किती, 360। आणि क्वेश्चन मध्ये बरोबर पर्सेंट जे देणार म्हणजे सेलिंग पर्सेंट दिलेले आहे, तर त्याच्या अपोजिट सेविंग व्हॅल्यू दिलेली असणार, ठीक आहे। तर मग हा 0 आणि हा 0, 3 1 जा 2 जा, म्हणजे टोटल किती ऑरेंजेस होते, 1 2 0 0, फोर्थ ऑप्शन। आता याच क्वेश्चनला जर आपल्याला ओरली करायचं असेल तर विदाउट पेन, तर मग काय करू आपण, 70% तर गेले तर 30, तर 3 नी डायरेक्ट या व्हॅल्यूला डिवाइड करा। 3 1 जा 2 जा, 1 आणि 2 वाला ऑप्शन कोणता आहे, ओके, कारण ते पर्सेंटचे 0 तर 2 फ्री येणार सोबत, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन रीड करा व्यवस्थित सर्वांनी। The salary of a man increased by 20% every year in the month of January. आता इयरली इंक्रीज होत आहे, ठीक आहे। किती पर्सेंट इंक्रीज होता है, 20। His salary was, आता सॅलरी ओल्ड सॅलरी दिलेली आहे 5000 आणि 2009 ची दिलेली आहे, आपल्याला 11 ची काढायची आहे। ते 2 वर्षानंतर ती सॅलरी किती होणार, ठीक आहे। सर्वात पहिले तर ओरिजिनल सॅलरी मीन्स एक्स, जिथे काही नाही म्हणजेच काय असतो एक्स, जिथे मिसिंग तिथे एक्स। ओरिजिनल सॅलरी आपल्याला दिलेली आहे त्यांनी, किती आहे 5000, ठीक आहे। ही 2011 ची सॅलरी आहे, ओके। तर मग 5000 पहिल्या वर्षी वाढली, किती पर्सेंटनी इन्क्रीज झाली, 20%। आता हे पण लेक्चर्स आधी आपण घेतलेले आहे, ते आपण पर्सेंटेज मध्ये, ठीक आहे ना। मग पर्सेंट मध्ये आपण डायरेक्टली बघितलं आहे की 20% इन्क्रीजचा फ्रॅक्शन काय घ्यायचा, डिक्रीजचा फ्रॅक्शन काय घ्यायचा, ठीक आहे ना। तर मग 20% इन्क्रीज होत आहे, तर 20%चा फ्रॅक्शन काय होतो, 1/5, आणि इन्क्रीज झाला तर काय होतो, 5 + 1 6/5, 6/5 हे झालं पहिल्या वर्षी इन्क्रीज। तेवढ्याच पर्सेंटनी दुसऱ्या वर्षी इन्क्रीज झालं, ओके। तर मग 5 5 जा 25, 25 2 जा 6 6 जा 36, 36 चा डबल 7 2 आणि हे 2, ठीक आहे। आता हे झालं बाय मेथड। पण जर अशा टाइपचा क्वेश्चन आपल्याला एग्जाम मध्ये आला तर काय करू आपण, इथे बघा 20% इन्क्रीज दिसत आहे, 10% इन्क्रीज किंवा 20% इन्क्रीज किंवा 30% इन्क्रीज, हे जे काही पर्सेंटेज दिसत आहे ना आपल्याला, तर मग असं ऑप्शन बघू। आता जर इथे 10% इन्क्रीज असतं तर मग मी डायरेक्ट सॉल्व करायच्या भानगडीत नसते, पण डायरेक्ट बघितलं
असं ऑप्शन जे 11नी डिवाइड होणार, राईट. मग आता इथे 20% इन्क्रीज म्हणजे 12 असं ऑप्शन बघा जे 12नी डिवाइड होणार. तर मला तर 12नी डिवाइड होणार आहे, 0 कडे निग्लेक्ट करा. जे मला दिसत आहे 12च्या टेबलमध्ये तर 72च येते, राईट. म्हणजे आन्सर किती येणार? फर्स्ट ऑप्शन. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा आणि ट्राय करा सर्वांनी. काय दिले नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? संजनाज इन्कम 25% लेस दॅन राणीज इन्कम 25%. पहिले तर क्वेश्चन व्यवस्थित, कारण एक जरी व्हॅल्यू इकडे तिकडे झाली तर आन्सर रॉंग येईल. चला ट्राय केलं सर्वांनी. आता बघा, संजनाज इन्कम इज 25% लेस दॅन राणी अँड 25% मोर दॅन पी. अँड दिलेला आहे म्हणजे संजनाचंच कंपॅरिझन दोन व्यक्तीसोबत. एक आहे संजय, एक आहे राणी. मग दोघीचं, संजनाचं इन्कम 25% लेस आहे राणी, तर राणीचं सपोज आपण 100% घेऊ. ठीक आहे. तर 25% लेस आहे म्हणजेच किती आहे? 75 आहे. ठीक आहे ना. या पेनला थोडंसं पण ते आहे 100 आहे संजना, राणी अँड पिहू. मग काय म्हटलंय त्यांनी? पिहूपेक्षा 25%नी मोर आहे, पण पिहूचं आपल्याला माहीतच नाहीये. तिथे जिथे मिसिंग तिथे एक्स. पिहूपेक्षा किती पर्सेंटनी मोर आहे? 25. मग अशीच मी सांगितलं आहे की 25%ला 1 to 5/100 न लिहिता आपण त्याला काय लिहू शकतो? 5/4. म्हणजेच किती आहे? 75. 5 1 जा 15 4 जा म्हणजे पिहू ही व्हॅल्यू किती आली? आता आपल्याला काय म्हटलंय त्यांनी की हाऊ मच पर्सेंट इज अ पिहूज इन्कम लेस दॅन राणी. पिहूचं इन्कम राणीपेक्षा किती पर्सेंटनी लेस आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? पिहू राणीपेक्षा किती लेस आहे? 15नी लेस आहे. पिहू विचारलं तर डिनॉमिनेटर कोणाला ठेवाल? सॉरी मी पिहूचं कंपॅरिझन संजना सोबत करत आहे. पिहूचं कंपॅरिझन आपल्याला राणी सोबत आहे. ओके. तर पिहू, आता राणी तर 100च आहे ना, जेवढा डिफरन्स तेवढे पर्सेंटेज, म्हणजे आन्सर किती येणार? 40. समजलं सर्वांना? आणि आता बघूनच घ्या ना, संजना सोबत जर असेल तर आपण काय केलं असतं? 15 पिहू विचारलेला आहे, कंपॅरिझन आहे संजना सोबत, तर संजनाला काय घेऊ आपण? 1 किती? 20% लेस. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड करा आणि ट्राय करा सर्वांनी.
काय दिलाय क्वेश्चन मध्ये, द फॅमिली ऑफ मायक्रोबीज इन दी लॅब इन्क्रीज ईच इयर 20%. परत 20% दिसत आहे. कॅल्क्युलेट द पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर. आता इथे बघा सेम तोच क्वेश्चन आहे. 20% इन्क्रीज, बरोबर ना. मग 20% इन्क्रीज आहे तर आपण काय बघू, असं ऑप्शन जे 12नी काय होणार, डिवाइड. आता 12नी डिवाइड होणार तर मला एकच दिसत आहे, हो की नाही. येस, आन्सर किती येणार, 144. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे त्याच टाईपचा क्वेश्चन आहे पण 10% इन्क्रीज दिसत आहे. 10% इन्क्रीज असेल तर काय घेतो आपण, 11नी डिवाइड होणार ऑप्शन. मग 11नी डिवाइड होणार ऑप्शन बघा कोणता येणार. 11ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघा काय येणार, फर्स्ट येणार का, नो, कारण अल्टरनेट नंबरचं ॲडिशन, अल्टरनेट जे नंबर्स आहे, अल्टरनेट नंबरची ॲडिशन किती येते, 8, याची 5. आपल्याला किती पाहिजे, 0 किंवा 11नी डिवाइड होणार. इथे बघा 5 + 1 6, हे 7, नो, हे किती येणार 15, 15 मधून 5 मायनस नो, ते पण नो, 17, 17 मायनस 6, येस, तेच काय येणार, 5th ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन रीड करा सर्वांनी. $20 लिटरचा मिल्कशेक बनवलेला आहे ज्याच्यामध्ये 20% काय आहे, वॉटर. ओके, मग त्याच्यामध्ये परत 5 लिटरचं वॉटर ॲड केलं तर 20चे 25 लिटर झालं. तर त्या 25 लिटर पैकी आपल्याला मिल्क काढायचं आहे. ठीक आहे, सपोज एक मिल्क पॅन आहे, त्याच्यामध्ये 20 लिटरचं काय आहे, मिल्कशेक. ठीक आहे, ज्याच्यामध्ये 4 लिटरचं काय आहे, वॉटर, आणि रिमेनिंग 6 लिटरचं काय आहे, मिल्क. आता 5 लिटर ऑफ वॉटर अजून ॲड झालं. वॉटर किती झालं, 9 लिटर. मिल्क रिमेन कॉन्स्टंट, कारण मिल्क जेवढंच तेवढंच आहे. टोटल चेंज झालेलं आहे, आपल्याला पर्सेंटेज विचारलेले आहे मिल्कचे. तर मग काय करू आपण, क्वांटिटी टोटल चेंज झाली तर पर्सेंट सुद्धा काय होतात, चेंज, आणि इंटू 1 जा 4 जा 16, 4 जा 64, म्हणजे आन्सर किती येणार, 4th ऑप्शन. चलो नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन रीड करा, ट्राय करा. Salary of a husband is 50% more than his wife. By what percent is the salary of wife less than husband? हजबंडची सॅलरी वाईफ पेक्षा 50%नी मोर आहे म्हणत आहे. ओके, सो हजबंड वाईफ, वाईफची 100% घेऊ तर हे किती येणार, %, राईट. तर मग आपल्याला विचारलेला आहे वाईफची सॅलरी हजबंडपेक्षा किती लेस आहे, किती लेस आहे, 50. वाईफ म्हटलं तर खाली हजबंड आणि इंटू 0 0, 5 1 जा 3 जा, 100/3 ची व्हॅल्यू किती येते, 33.3. आता यालाच जर आपल्याला ओरली सॉल्व करायचं असेल तर कसं करायला सांगा मला. येस, 50% मोर चा फ्रॅक्शन आपल्याला माहित आहे 3/2. ठीक आहे ना. मग न्यूमरेटर बघायचा काय येतो, 3. तर 1/3 ची व्हॅल्यू किती येणार, 33.33. हे पूर्ण सॉल्व करायची आपल्याला गरज. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय त्यांनी. लेंथ अँड ब्रेथ एक्स हे काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेली आहे इनिशियल पेक्षा. मग फाइंड द पर्सेंटेज चेंज इन एरिया. तर एरियाचा पर्सेंटेज कितीनी चेंज झाला. सर्वात पहिले इनिशियली आपल्याला माहिती आहे रेक्टँगल, सपोज लेंथ आहे 100, ठीक आहे. तर त्याचा एरिया काय बनेल, एरिया ऑफ रेक्टँगल एल इंटू बी 10,000. पण जर लेंथ इन्क्रीज झाली 50%नी आणि विड्थ डिक्रीज झालेली आहे 30%. तो एरिया इक्वल्स टू लेंथ तर वाढली तर किती झाली 1, विड्थ डिक्रीज झाली म्हणजे 2 0 काय झाले, कितीने इन्क्रीज झाली. मग इनिशियल एरियापेक्षा नंतरचा एरिया कितीने इन्क्रीज झाला, 5ने. म्हणजे आन्सर काय येणार 5%. ओके. मग याच क्वेश्चनला ओरली करू शकतो आपण. येस, इन्क्रीज झालेला आहे म्हणजे 15 कन्सिडर करा, डिक्रीज झाला आहे म्हणजे 7 कन्सिडर. 15 7 जा 105, 500 आणि 105 कितीचा डिफरन्स आहे, 5%चा. म्हणजे आन्सर किती येणार 5. चलो नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मंथली इन्कम अँड डिडक्टेड 20% फॉर रेंट, 10% स्कूल फी, 20%. आता या क्वेश्चन मध्ये बघा कंटिन्यू पर्सेंट वाइज डिक्रीज इन्क्रीज होत असेल पण मध्ये रिमेनिंग हा वर्ड यूज केलेला नाही. जर रिमेनिंग ऑफ द हा वर्ड जर यूज झाला तर 100 मधून प्रत्येक पर्सेंट आपल्याला काय करावं लागते, मायनस. मग आता त्याची लास्ट मध्ये सेविंग दिलेली आहे, राईट. सो त्याची इन्कम होती एक्स, जिथे मिसिंग तिथे एक्स. आता त्या इन्कम मधून मंथली इन्कम होती एक्स, ठीक आहे ना. मग 20% कोणाला तरी दिले म्हणजे राहते किती पर्सेंट, बरोबर. मग परत आता तिथे रिमेनिंग ऑफ द वर्ड हा नाही आहे. सो मग आपण त्याला काय करायचं, पूर्ण पर्सेंट जे असेल त्याची काय करू आपण ॲडिशन. तर इथे 20% एकाला दिले, 10% दुसऱ्याला दिले, परत 20% जे टोटल त्याचे 50% खर्च झाले. रिमेनिंग किती राहते पर्सेंट, म्हणजे त्याच्याकडे सेविंग किती आहे. ओके, 6/12. लास्टमध्ये इथे आणि याला मल्टिप्लाय करा. लास्टमध्ये 2 येतो, पूर्ण मल्टिप्लाय करायची पण गरज नाही आहे कारण नन ऑफ दिस नाही आहे. नन ऑफ दिस नसेल ते युनिट डिजिटचा सुद्धा मल्टिप्लिकेशननी आपण आन्सर चेक करू शकतो, राईट. आणि तेच जर रिमेनिंग ऑफ द असेल ना तर मग 20% एकाला गेले तर रिमेनिंग किती राहते 80, 10% गेले तर रिमेनिंगच्या रिमेनिंग, परत 20 गेले आणि मग सेविंग. पण आपल्याला या मेथडनी नाही करायचं आहे. का बरं, कारण इथे रिमेनिंग ऑफ द हा वर्ड यूज केलेला नाही आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन रीड करा, ट्राय करा सर्वांनी. हा लास्ट क्वेश्चन. रीड केला सर्वांनी हा क्वेश्चन. काय दिलेला आहे,
100 साडीज परचेस केले, एक साडी कितीला पडली त्यांनी 450ला, सेल केलाय, लेबल प्राइस त्या कॉस्ट प्राइसवर एक मार्क प्राइस केली, मार्क प्राइसवर डिस्काउंट दिला, त्याच्यानंतर मग 20%चा प्रॉफिट. ठीक आहे. मग मला सांगा 100 साडीज, कारण आपल्याला इथे लेबल प्राइस ईच म्हटलेला आहे, मग आपल्याला 100 साडीजचा कॉस्ट प्राइस घ्या, मग सेलिंग प्राइस घ्या, कारण एका साडीवरचं प्रॉफिट पर्सेंट आणि 100 साडीवरचं प्रॉफिट पर्सेंट सेमच आहे. ठीक आहे ना. तर मग कॉस्ट प्राइस किती आहे आपली 450, त्याच्यावरती प्रॉफिट झालेला आहे 20%चं, म्हणजे 20% इन्क्रीज. तर आपल्याला माहिती आहे की कॉस्ट प्राइस म्हणजे 100%ची व्हॅल्यू किती आहे 450, तर 120 म्हणजे 120%ची व्हॅल्यू किती 0 0 0 0 गेट कॅन्सल. 12 5 जा 12 4 जा 48, 48 प्लस 6 येस येणार 540ला ती सेल केली. बघा ओके. आता ही मिळाली आपल्याला सेलिंग प्राइस. मग त्यांनी काय म्हटलंय की लेबल प्राइस, सपोज मार्क प्राइस आपण x घेऊ, याच्यावरती 10%चा डिस्काउंट दिला, तर डिस्काउंट दिला तर 90% कमी करून ही साडी कितीला सेल केली 500. इथे लिहू आपण x चे 10% कमी केले, म्हणजेच ती साडी कितीला सेल केली एवढ्या रुपीला. ठीक आहे. 0 0 कॅन्सल, 9 1 जा 9 6 जा, म्हणजेच किती येणार 600 प्लीज. ओके. लिहून घ्या, मी परत एकदा सांगते. ओके. आता बघा कॉस्ट प्राइस एका साडीची दिली होती, याचे 20% वाढवले, 20% वाढून ती कितीला विकली 540ला. एक लेबल प्राइस कन्सिडर केली, ज्याच्यावरती 10% कमी केले, डिस्काउंट दिला 90%, म्हणजेच ती कितीला सेल केली 540. मग झालं तर हे 600, म्हणजे ती साडी ची मार्क प्राइस किती होती, त्या साडीची मार्क प्राइस आहे 600, सेल कितीला केली 540ला आणि परचेस कितीला केलाय 450ला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे 10 क्वेश्चन्स घेतलेले आहे. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.